इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संदर्भात चर्चा करणे, समाजात एकल महिलांबाबत प्रचलित असलेल्या अनिष्ट रूढी परंपरा बंद करणे. तिसरा विषय घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन व प्लास्टिक व्यवस्थापन. यामध्ये येणाऱ्या काळामध्ये वित्त आयोग आहे, त्याच्यामध्ये तरतूद करणे, त्या संदर्भात राष्ट्रीय लोक अदालतबाबत चर्चा करणे. 13 सप्टेंबर 2025 रोजी लोक अदालत आहे. लोक अदालतीसाठी चर्चा करणे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्त सुवर्ण वर्ष साजरं करायचं आहे. टीबी मुक्त पंचायत मोहिमेसाठी जनजागृती करणे. आर्थिक समावेशक योजना करता ग्रामपंचायत स्तरावर 3 महिन्यासाठी पूर्ण व्याप्ती मोहीम राबवून बालविवाह रोखण्यासाठी प्रतिज्ञा घेऊन विविध उपक्रम राबवून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सहभाग घेऊन शासन नियमानुसार काम करणे. महाराष्ट्र रोजगार ग्रामीण हमी योजनेअंतर्गत लेबर बजेट तयार करणे व त्याचे सामाजिक अंकेक्षण करणे. जागतिक तंबाखू नकार दिवस 2025 निमित्त किंवा तंबाखूमुक्त गाव मोहीम राबवणे. जनसुरक्षा मोहीम राबवण्याबाबत प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा धरती आबा जनजातीय ग्रामोत्कर्ष अभियान अंतर्गत करावयाच्या कामास मंजुरी देणे, त्याचे वाचन करणे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान याच्यामध्ये भाग घेणे. ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसभेत नेमणूक केलेले त्याच्यापैकी एकल महिला सर्वे आपण करतो आहोत. त्या सर्वेमध्ये ज्या गावात राहणाऱ्या महिलांची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीचा ऑलरेडी असे मार्क्स दिलेले आहेत. त्या संदर्भात ते बोलणार एकल महिलांच्या संदर्भात विस्तारित सार्वजनिक नक्की बोल. एकल महिला म्हणजे ज्या आपल्या विवाह असतात किंवा समजा त्यांना मुलं पण आहेत, परंतु ते सांभाळत नाही, आई ती राहते, वडील ते राहतात. तर असे जे काही महिला आहेत किंवा ते एकटे राहतात गावात, तर अशा महिलांचा सर्वे शासन करून त्या संदर्भात शासन काहीतरी नियमावली करून त्यांना त्यांच्यासाठी योजना लॉन्च करायची का, तिथं कसं काम करायचं हे शासनाचं नियोजन चालू आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होते, नवऱ्याकडून दिलं ते बाई वडिलांचं जमत नाही म्हणजे गावात एकटीच राहते. अशा स्वरूपाचे जे काही अडचणीतून बाजूला राहिलेल्या महिला आहेत ते निराधार मुलांना सांभाळतील ते निराधार त्या अशा काही महिलांचा सर्वे वगैरे अशा काही मागून काढलेला आहे. आपल्याकडे संख्या सांगते त्यांनी केला आहे. अशा काही ऐका ना सर, अंगणवाडी आशा सेविकांकडे आणि ग्रामपंचायतकडे पण तो ऍप आहे ना, तर सगळ्यांनी मिळून आम्ही भरतोय. पण 55च्या आखरीच्या महिला आहेत त्या भरायच्या होत्या असं. पण काय काहींचा प्रश्न असा आहे की 60च्या पुढे पण महिला आहेत, 80 वर्षापर्यंत महिला आहेत, मग त्यांचे फॉर्म भरायचे का? आपल्याकडे जी यादी आपण ऑलरेडी शासनाला कळवली ना, तर तुझा वय जरी वाढला तर तुझी माहिती आपल्याला भरायची. कारण जी आपण टक्केवारी शासनाला जी आकडेवारी आपण कळवली त्याला आपण बांधलेला आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यात एक प्रश्न होता, ज्या महिलांना सरकारी कर्मचारी आहे किंवा त्यांना पेन्शन चालू आहे अशा भरायचे नाही सरकारी अनुदान स्वयंपाक आहेत ना, असं जर ते लक्ष देऊन नामसा संदर्भात ही शासकीय योजना आहे. त्याच्या अंतर्गत आपल्या ट्रान्सफॉर्मेशन असं शासनाची त्या अंतर्गत त्या गावांतर्गत वैयक्तिक स्वरूपाच्या आणि वैयक्तिक स्वरूपाच्या योजना ज्या आपण लोकांपर्यंत देणार त्या योजनेची माहिती त्या योजनेतून लोकांपर्यंत प्रामुख्याने पोहोचावी किंवा ग्रामपंचायतीपर्यंत जे काही ज्या विभागाचे जे काही प्रमुख आहेत गाव लेवलला समजा त्या गाव लेवलच्या विभागाने त्या लोकांपर्यंत पोहोचावी अशी या मार्फत काही योजना. मग त्या आरोग्याच्या असतील, ग्रामपंचायत असतील, ग्राम विभागाच्या असतील किंवा शेती संबंधित योजना असतील, तर या संदर्भात
ते अधिक माहिती साठी म्हणून ते योजना त्या ठिकाणी दिली आहे. म्हणून त्याने तसं नाव देऊन ती योजना पूर्वी आपल्याकडे आणलेली आहे. तर या योजनेशी संबंधित आणखी काही समजा तुमच्यापर्यंत पोहोचल म्हणून आपल्याकडे पीपीटी आलेली आहे. पीपीटी मी ग्रुपवर टाकून तुम्हाला आधी माहिती त्या संदर्भात बाईक त्यात पण एका महिलाचा विषय आपल्याला झाला. त्यानंतर संपन्न सत्रांतर्गत आपण बांधकाम केलेलं आहे. शेडच्या माध्यमातून आपण जे हे आहे ते बांधलो ओला आणि वाळा असा दोन प्रकारच्यासाठी क्रिया आपल्याला करायची आहे. तर त्या संदर्भात ओला जो तंत्र आहे तो पण स्वरूपात आपल्याला निर्मिती करायची आहे. म्हणून आपण 5 लाख बाजूच्या एरियामध्ये बांधलेला आहे. त्या संदर्भात घटकांना आपण एकत्र त्याच्यामध्ये टाकून ऑलरेडी करायची प्रक्रिया आपण चालू केली. राहायला जो समजा वाळा कचरा आहे तो आपण बाजूला टाकू करतोय. प्लास्टिक कचरा हा वेगळा करायचा आहे. वेगळा करून भांडवला आपल्याला प्लास्टिक संदर्भातला जो प्रकल्प शासनाने उभा केला आहे कचरा पोत्यामध्ये करून आपण तो सगळा प्लास्टिक भांडवला पोचवला. त्या संदर्भात त्याची विल्हेवाट लागेल. माझ्या शेतामध्ये गावाला कचरा उघड्यावर टाकला जिथं गटार पडलेला असतो त्या आजूबाजूच्या लोकांनी टाकले. त्यांना ग्रामपंचायतीने नोटीस दिली की बाबा कचऱ्याची गाडी येते. त्या कचऱ्याच्या गाडीत तुम्ही कचरा साठवून टाकला. आपण स्पीकर वगैरे लावलेले आहे. त्या अनुषंगाने समजा आपण येतेच आहे. आता कचरा कुठे टाकावा कुठे टाकू नये एवढे आपल्याला आपण माहिती नाही ना. बरोबर आहे काही डिजिटल अलग लक्षात तुमच्या त्याच्यामुळं ही मानववस्ती असेल अशा ठिकाणी तुमचा स्वतःचा कचरा असेल किंवा ग्रामपंचायतीचा तुमचा वापरायचा कचरा असेल किंवा सार्वजनिक कचरा असेल ही टाकायला बंदी आहे. तुमचा वैयक्तिक कचरा हा जमा तुम्हाला करायचा घंटागाडी तुमच्या दारात रोज येते. त्या घंटागाडी तुम्हाला तो कचरा द्यायचा. तसं समजा जे हॉटेल्स आहेत त्या हॉटेलवाल्यांना आपण सगळ्यांना बदल दिले तुमचा कचरा साठवून घ्या बदलावाला वेगळा करा आणि त्या घंटागाडीमध्ये देऊन टाका असं पत्र वैयक्तिक पत्र सगळ्या हॉटेलवाल्यांना दिलेलं आहे. त्या संदर्भात आतापर्यंत जे काही समजा सार्वजनिक ठिकाणी कचरा असेल तो आपण घेऊया ग्रामपंचायतीकडून. तर बाकी समजा सार्वजनिक ठिकाणी कुठेही टाकणार नाही काळजी कोणी घेतली ग्रामाचं म्हणून तर बरं होईल. विषय काय वाटतंय मला वाटतं की माझं गाव स्वच्छ पाहिजे. बरोबर आहे. मी माझ्या घराचा परिसर छान ठेवतो. मला अधिकार आहे का सांगायचं सगळ्यांना आपला घराचा परिसर स्वच्छ गाव आपण चांगला फिरायला चालू ठीक आहे त्यासाठी आले आहोत. बरोबर आहे. या हिशोबाने आपल्याला गाव स्वच्छता सुंदर करतात तसं गावाला आपल्याला नैसर्गिक चांगली आहे. अलग लक्षात त्याच्यामुळे कचरा कुठेही टाकू आपण स्वतःचा आणि गावाचं दुरुस्तीकरण करू नये आणि एक ग्रामसभेला ठीक आहे. या हिशोबाने आणखी कचरा संदर्भात समस्या आहे. माळवाडीची थोडी समस्या आहे. माळवाडीला घंटागाडी घेऊन जा घंटागाडीचा पुढे सर्व समाजची कसा कचरा करते छान पण होईल. केस आहे आणि आतापर्यंत कचरा साठवूया त्याच्यानंतर होणार नाही काळजी घेऊया. थोडं मायनर नियोजन करतो. याच्यामध्ये मुद्दा आहे राष्ट्रीय लोकांना याच्यामध्ये आपण काय करतो जे आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत जे जास्त भागीदार आहेत
पट्टीवाली त्यांची माहिती आपण शासनाला कळवतो पण हे जवळपास 5-6 वर्षांपासून पट्टी भरलेली आहे. आपल्याकडे 9,000 आहे, 98,000 आहे, 4,000 आहे, 5,000 आहे. अशी जी काही 20-25-50 लोकांची यादी आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत होती तर ती यादी आपण कोर्टाला पाठवतो. हे बऱ्याच वर्षापासून एक घडलेली काहीतरी सदस्य करून आपल्याला आपल्या मार्फत थोडे आम्हाला न्यायला या मार्फत आपण पुढे वसुली आहे त्याच्यामध्ये. मी असं आवाहन करेन की तुमच्याकडे थकलेली बाकी असेल तर आपण कमीत कमी 2% केलेलं आहे. तुम्हाला जास्त जर जाऊ तर 50% आता भरायचं, 50% नंतर तुमच्या सोयीनं भरा. म्हणजे हे कोणतंही काम होतं ग्रामपंचायतीला मदत होती. आता आमची पोलीस पाटील नेहमी फोन करतात की माझं बिल द्या, बिल कधी ते 3 वर्षात ग्रामपंचायत वसुली होत नसेल तर हे संबंधित त्यांनी जे केलेलं काम त्याचं काम करून त्याला कशात बरोबर आहे. जीसीवाल्याचं बिल आहे, मोडवाल्याचं बिल आहे, त्या दिवशी समजा एखाद्या आपल्याला त्यांना बिल मिळालं पाहिजे. जे ग्रामपंचायत मेंबर समजा मीटिंग सुद्धा आमच्या वाटामध्ये मोडून टाका तर ते काम आपल्याला तेवढे तीव्र करता येत वसुली होते. बरोबर आहे. त्या हिशोबाने तुम्ही तो विषय समजून घ्या. हे पट्टी पाणीपट्टी हा माफ होणारा विषय नाही. तुम्ही जर तुम्हाला राजकीय भूतकाळ देत असेल त्याला बळी पडू नका. कोणी समजा कोणी असेल कुठल्या पक्षाचं आपल्याला घ्यायचं नाहीये. हा विषय तुमची बांधलेला आहे. त्यामुळं त्या भूतकाळाला बळी न पडता आपण सगळं आपली बाकी आपण केली पाहिजे आणि सन्मानाला माहिती पाहिजे. आम्हाला तुमची कागद काढायचा अधिकार नाही जर तुमच्याकडे बाकी नसेल तर. बरोबर आहे. ह्या भूमिका दोन्ही पण महत्वाच्या आहेत. म्हणजे आपलं नाव लोक आधारित पण गेलं नाही पाहिजे जास्त म्हणून आणि आपण भरतीची यादीमध्ये पण पाहिजे. बरोबर आहे. शासनाने काय केले 30 सप्टेंबरपर्यंत भरली तुम्हाला 5% सूट आहे आणि 30 सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुम्ही गेले तर त्याला 5% दंड 5% दंड. या हिशोबाने आपल्याला जर जास्त बाकी असेल तर 100ला 5% दंड खूप लांब आहे. बरोबर त्यामुळे ती बाकी ताबडतोब कमी करा आणि आपलं नाव तो कागद जाणार नाही ठीक आहे. तुम्ही सांगा पाट्या भरायला गाव पण बरं आम्ही बरं तुम्हाला 3 ग्रामसभा माझ्या नोंद करून नाही घेतले माझ्या पण मोठ नाही टाकली माझ्यासारख्या माणसाला तुम्ही पण द्या तुम्हाला कुणाच्या पुढे नाही कुणाचं गाव शिफारपत्र लागते का तुम्हाला आपण म्हणून म्हणूनच टाकलं माझ्या 5 वर्षात किती टाकलं सांगा तुम्ही सार्वजनिक समस्या मोठी होती त्या ठिकाणी आपण टाकलाय.